आमच्या नेत्यांनी सर्वसामान्य कुटुंबातलं उच्च शिक्षित असं उमेदवार दिला, त्या उमेदवारांना पाडायला तुम्हाला आयुष्यातली 15 वर्ष 3 टर्म गेले। पण तुम्ही ज्यांना नेते म्हणता त्यांना तुम्ही उभं केल्यानंतर समाजाने जनतेने त्यांना 5 वर्षामध्ये घरी बसवलं। हेच त्यांना जोराची चपराक आहे आणि ते त्यांनी एक्सेप्ट करावं असं मला वाटतं। आणि पुन्हा असं विचारू नये की आम्ही तुमचा आमदारकीचा उमेदवार पाडला, पण तुम्ही उमेदवार पाडला, आम्ही तुमच्या नेत्यांना पाडलं, ह्याच्यातच सर्व काही आले। आणि एका यात्रेने देव म्हातारा होत नाही, तसं एका पराभवाने आम्ही काही म्हातारा होणार नाही। फक्त आश्वासन देताना खरी द्या, भूल थापा देऊ नका आणि टीका करताना जरा सांभाळून टीका करा। जसं तुम्हाला बोलता येतं तसं आम्हालाही बोलता येतं, फक्त आमच्यावरती संस्काराचा पगडा असल्यामुळे तो आम्ही जास्त बोलत नाही। पण वेळ आली तर 101% उत्तर देऊ। आणि तरुण पिढीला माझी नम्र विनंती आहे, आपली चूल आपली भाकरी ज्याच्यामुळं चालू आहे अशी कमिन्स कंपनी आहे, ती महाराज साहेबांनी आणलेली आहे। तिथं विरोधक जातात, स्टंट करतात आणि नाहक त्या कंपनीतल्या अधिकाऱ्यांना त्रास द्यायचं काम करतात। आज आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्या कंपनीला बाहेरच्या राज्यामध्ये रेड कार्पेट टाकून स्वागत करायला ती लोक तयार आहेत। पण एक महाराज साहेबांच्या प्रयत्नामुळं या इथं चाललेली कमिन्स कंपनी ह्यांच्या जर स्टंटमुळे गेली तर उद्या 6000 मुलं बेरोजगार होणार आहे आणि याचं खापर त्यांच्यावरती फुटणार आहे। आज ते म्हणतात निवडणूक आली, चला उठा, निवडणूक आली, स्टंट करायची वेळ झाली। पण त्यांचा स्टंट तुम्हाला आम्हाला तरुणांना महागात पडणार आहे, हे थोडंसं लक्षात ठेवा। कुठल्याही कामगारावरती अन्याय होत नाही, सर्वसामान्य कामगार येऊन म्हणत नाही आमच्यावरती अन्याय होतो, त्यांनीच काही सांभाळलेले लोक असतात, ते येतात आमच्यावरती अन्याय झालाय, आमच्यावरती असं झालंय, आमचा पगार जातोय। सर्व कामगार असं म्हणत नाही, त्यांनी सांभाळलेले कामगार म्हणतात, चुकीची अफवा उठवतात। मी म्हणते ठीक आहे, द्यायचा आहे ना तुम्हाला पगार, काढा नवीन तुम्ही इंडस्ट्रीज आणि तुम्ही 50,000 द्या नाही ते 1 लाख पगार द्या, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही। पण स्वतः निर्माण करा, स्वतः द्या, दुसऱ्याच्या आयत्या पिठावरती रेगुट्या उडू नका। माझं एवढंच म्हणणं आहे। या ठिकाणी मला बोलवलं, बोलायची संधी दिली। पुन्हा एकदा सांगते, खरं कटू असतं पण ते खरं असतं आणि निंभोऱ्या गावातल्या नागरिकांनी आणि तरुण मुलांनी हे खरं एक्सेप्ट करावं, एवढीच माझी अपेक्षा आहे। धन्यवाद। धन्यवाद सभापती।